नमस्कार, मी सुषमा बेर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, काय आहे ना, आपल्याला कधी कधी कोणीतरी असं म्हणतं की अरे काय ऐकू येत नाहीये का, तुला बहिरी झालीयस का? पण खरं त्यावेळेला असं काही झालेलं नसतं. आपल्याला ऐकू आलेलं असतं, पण नेमके शब्द आपल्याला कळलेले नसतात. पण हे असं चार चौघात विचारल्यानंतर आपल्याला खरं तर खूप असं विचित्र वाटतं की अरे मला ऐकू आलेलं, ही असं का म्हणाली, मला तुला ऐकू येत नाही का? पण ऍक्च्युली लाजणं किंवा ह्या खरोखरच जर ऐकू आलं नसेल आपल्याला शब्द, तर ही खूप गंभीर बाब असते. कारण की ऐकू न येणं ही समस्या जी असते ती फक्त कानाची नसते, तर ती पूर्ण मेंदू, घसा, पूर्ण ते त्याचं एक कनेक्शन असतं. त्यामुळे ती खूप पुढे जाऊन गंभीर होऊ शकते. तर आपण आज अशाच एका आपल्या डॉक्टर नूतन कोरगावकर यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं ऐकू न येणं ही काय समस्या आहे आणि त्याच्यावर आपण निवारण कसं करू शकतो. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत की या म्हणजे हे जे आहे का ऐकू न येणं, यावरचे जे अभ्यास आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय पुढे करावं लागेल. नमस्कार डॉक्टर नूतन कोरगावकर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. तर मॅडम, ही जी समस्या आहे की ऐकू न येणं, बऱ्याचदा असं होतं आपल्याला ऐकू येतं पण शब्द कळत नाहीत किंवा काय, तर ही काय समस्या आहे? काय असतं की आपल्याला ऐकू येत नाही, तर ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. मेडिकली आहेत कारणं. कधी कधी कानाची नस खराब झालेली असते, कधी कधी इयर इन्फेक्शन असेल, कधी कधी काय काय मुलांना जन्मताच ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कसं आहे की आपल्याला सर्वात पहिले जे ऐकू येत नाही तर कानाची टेस्टिंग करणं गरजेचं आहे. कारण एकदा कानाची तपासणी केली की आपल्याला कळतं की आपल्याला मेडिकली ट्रीट करायचं आहे किंवा सर्जरी ट्रीट करायचं आहे, की अगर कानाची नस खराब झाली असेल की आपल्याला इयरिंग एड द्यायचं आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात अवेलेबल आणि त्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं ना की ऐकू न आल्यानंतर ना आपण बाहेर जाणं टाळतो. नमस्कार, मी सुषमा बेर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, काय आहे ना, आपल्याला कधी कधी कोणीतरी असं म्हणतं की अरे काय ऐकू येत नाहीये का, तुला बहिरी झालीयस का? पण खरं त्यावेळेला असं काही झालेलं नसतं. आपल्याला ऐकू आलेलं असतं, पण नेमके शब्द आपल्याला कळलेले नसतात. पण हे असं चार चौघात विचारल्यानंतर आपल्याला खरं तर खूप असं विचित्र वाटतं की अरे मला ऐकू आलेलं, ही असं का म्हणाली, मला तुला ऐकू येत नाही का? पण ऍक्च्युली लाजणं किंवा ह्या खरोखरच जर ऐकू आलं नसेल आपल्याला शब्द, तर ही खूप गंभीर बाब असते. कारण की ऐकू न येणं ही समस्या जी असते ती फक्त कानाची नसते, तर ती पूर्ण मेंदू, घसा, पूर्ण ते त्याचं एक कनेक्शन असतं. त्यामुळे ती खूप पुढे जाऊन गंभीर होऊ शकते. तर आपण आज अशाच एका आपल्या डॉक्टर नूतन कोरगावकर यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं ऐकू न येणं ही काय समस्या आहे आणि त्याच्यावर आपण निवारण कसं करू शकतो. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत की या म्हणजे हे जे आहे का ऐकू न येणं, यावरचे जे अभ्यास आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय पुढे करावं लागेल. नमस्कार डॉक्टर नूतन कोरगावकर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. तर मॅडम, ही जी समस्या आहे की ऐकू न येणं, बऱ्याचदा असं होतं आपल्याला ऐकू येतं पण शब्द कळत नाहीत किंवा काय, तर ही काय समस्या आहे? काय असतं की आपल्याला ऐकू येत नाही, तर ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. मेडिकली आहेत कारणं. कधी कधी कानाची नस खराब झालेली असते, कधी कधी इयर इन्फेक्शन असेल, कधी कधी काय काय मुलांना जन्मताच ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कसं आहे की आपल्याला सर्वात पहिले जे ऐकू येत नाही तर कानाची टेस्टिंग करणं गरजेचं आहे. कारण एकदा कानाची तपासणी केली की आपल्याला कळतं की आपल्याला मेडिकली ट्रीट करायचं आहे किंवा सर्जरी ट्रीट करायचं आहे, की अगर कानाची नस खराब झाली असेल की आपल्याला इयरिंग एड द्यायचं आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात अवेलेबल आणि त्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं ना की ऐकू न आल्यानंतर ना आपण बाहेर जाणं टाळतो. बऱ्याचदा की अरे नको, मला ना काही बोलतात ते ऐकू येत नाही, किंवा असं लाज वाटते सारखं विचारायला, असं करणं लाज वाटते. तर डॉक्टर, तुमच्या मते काय हे असू शकेल की हे जो हा प्रकार आहे किंवा आपली आत्मविश्वास कमी होतो आपला, तर यावर तुम्ही काय सांगाल? कसं असतं की 50% जोपर्यंत आपल्याला ऐकू येत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला माहिती नसतं की आपल्याला प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर घरच्या लोकांना सुद्धा, इतरांना माहिती नसतं की आपल्याला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इयरिंग टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला टीव्हीचा आवाज वाढवावा लागतो, त्याचबरोबर लोक बोलतात किंवा गोंगाटामध्ये तुम्हाला शक्यतो ऐकू येत नसेल, शांतपणे तुम्हाला चांगलं ऐकायला येतं. त्यामुळे घरची लोक पण थोडी कन्फ्युज असतात, पेशंट पण कन्फ्युज असतो की अरे मला तर ऐकायला येतंय, मी तुझं संभाषण ऐकते, पण त्याच व्यक्तीचं ज्यावेळी तो गोंगाटामध्ये जातो त्यावेळी त्याला ऐकायला येत नाही किंवा अर्धवट ऐकतो. आणि त्याचबरोबर कुठे त्यांना ह्याला जायचं, मार्केटमध्ये असतील किंवा अजून कुठे असतील,
त्यावेळी त्यांना प्रॉब्लेम होतो. टीव्हीचा आवाज त्यांना मोठा करावा लागतो. मीटिंग असताना ते जेव्हा 4 लोक समोर असतात त्यावेळी त्यांना ऐकायला येत नाही. त्यामुळे अशा गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी आपण ती टेस्टिंग करणं, ट्रीटमेंट करणं गरजेची असते. कारण कसं आहे की आपण असं म्हणतात की हिअरिंग लॉस इट्स अ हिडन डेफनेस. म्हणजे ते 50% आपल्याला स्वतःला कळत नाही की आपल्याला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुलं पण हल्ली आपले इयरफोन्स यूज करतात. पण जोपर्यंत तुम्हाला तो 50% लॉस होणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला स्वतःला माहिती नसणार की तुम्हाला ऐकायचा प्रॉब्लेम आहे. हा मुद्दा खूप चांगला सांगितला डॉक्टर. कारण की हल्ली ना ज्याचे बघावे त्याचे कानात हेडफोन असतात. म्हणजे आपण काय बोलतोय हे त्यांना त्यांच्या गावी नसतं. म्हणजे खुणीने वगैरेच ते सांगतात. पण मग ह्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? खूप मुलांना आढळली आहेत तशी मुलं. कारण काय काय मुलं आपल्याकडे येतात हिअरिंग टेस्टिंगसाठी. त्यावेळेला असं दिसून आलंय की जी मुलं इयरफोन्स यूज करतात, इयरफोन्स मध्ये गेमिंग खेळणं किंवा गाणी ऐकणं, म्युझिक ऐकणं, किंवा आपण सुद्धा आता लोक डोंबिवली ते मुंबई प्रवास करतात. मग त्या 2 तासांना घालवायचे असतात. मग जाताना इयरफोन्स लावतात, येताना इयरफोन्स लावतात, 4 तास इयरफोन्स लावतात, गाणी ऐकतात. त्यांना डेफिनेटली हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस असतो. आणि तो दिसून आला. आणि मग तेच आहे की त्यांना तो कळत नाही कारण तो 50% कमी आहे. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे कानाचा पडदा त्याला पडद्याला इजा होते की मेंदूवर आघात होतो? नेमकं काय होतं? कसं आहे, कानाचा पडदा हा आवरण आहे मेंदूसाठी. इट्स अ प्रोटेक्शन. त्यामुळे तुम्ही कानाचा पडदा काय करतो की तो मोठा आवाज आला की तो जोरात हलतो जेणेकरून आपल्या मेंदूला इजा होऊ नये म्हणून. तर म्हणून कसं असतं की सारंसार आघात होत असतात त्या पडद्यावर. आणि मग हळूहळू त्या लोकांना थोड्या दिवसानंतर सतत कोणी जोरात बोललं की ते सहन होत नाही. त्याला इनटॉलरन्स टू लाऊड साऊंड म्हणतो. मग हे प्रॉब्लेम्स त्यांना होत असतात. त्यामुळे कसं असतं की त्यांना मग थोड्या दिवसानंतर ती लोक थकून पण जातात. कारण सतत कोणतरी आपल्याला, कोणी जवळ पण आपल्याशी बोलत असेल की आपल्याला त्रास होतो. आणि इथे तर आपण इयरफोन्स एवढ्या जवळ कानाच्या पडद्याच्या जवळ लावले तर डेफिनेटली इट्स गोइंग टू अफेक्ट यू. आपण फटीक होतो, मेंटली आपण दमतो. कारण तो पडदा सतत ते काम करत असतो हलण्याचा. बरोबर. येस. समजा काही झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक व्याधी लागू शकतात. म्हणजे मेंदूला जो काही पुरेसा आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हवा असतो किंवा जे काही शांतता हवी असते तर ती झोप पूर्ण न झाल्यामुळे 7 तासाची कमीत कमी झोप डेफिनेटली. आता आपण म्हणतोच की तुमचं सध्या मॅक्सिमम, आता मी पॅरालिसिस कॅन्सर पेशंटला पण ट्रीटमेंट करते हॉस्पिटलमध्ये. त्यावेळी असं आढळून आलं जी लोक सतत मोबाईलवर पण असतात खूप वेळ, मग त्यांना सुद्धा पॅरालिसिस झालेले आहे. एक वयस्कर 70 इयर्सचे होते ते, त्यांना नो डायबिटीज ना बीपी, पण फक्त ते मोबाईलवर रात्रभर असायचे 2-3 वाजेपर्यंत रात्री. आणि ते हॉस्पिटलाइज झालेले होते कारण त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. मग ज्यावेळी आम्ही हिस्ट्री घेतली त्यांची, अरे तुम्हाला काही डायबिटीज नाही, बीपी नाहीये, मग पॅरालिसिस अटॅक कसा आला? तर मी म्हटलं, विचारलं त्यांना, सहज तुम्ही जागरण करता का? हो, मी मोबाईलवर असतो 2-3 वाजेपर्यंत रात्री. कारण वयस्कर लोकांचा हा इश्यू आहे की त्यांना झोप येत नाही. बरोबर. आणि झोप येत नाही मग ते मोबाईलवर असतात. मग दिस इज वन ऑफ द रिझन. त्याचबरोबर एज ऑफ 35 सुद्धा एक फिमेल आहेत, त्यांना सुद्धा तो सेम इश्यू, जास्त वेळ मोबाईलवर बसणं आणि पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होतात. ब्रेनला कोणाला पॅरालिसिस होतं, कोणाला आकडी येणं होतं. त्यामुळे ब्रेन इज नॉट एबल टू टेक जे तुमचे नॅचरली आहे. म्हणजे 11 ते आपण 5-6 वाजेपर्यंत झोपणं, 7-8 तासाची झोप ती खूप महत्वाची आहे. खाणं पिणं रेग्युलर असायला पाहिजे. कोणत्याही या 3 गोष्टी, खाणं पिणं झोपणं, हे रेग्युलर झालं नाही किंवा डिस्टर्ब झालं अगेन्स्ट द नेचर इज गोइंग टू गिव्ह बॅक. बरोबर. त्यामुळे डेफिनेटली आहेत हे इश्यूज होतात सर्वांमध्येच. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा शेवटच्या ह्याच्यात टप्प्यामध्ये 6 ते 9 महिने आईला झोप नसते, मग ती लोक मोबाईलवर असतात. मग ह्या मुलांमध्ये सुद्धा असं आढळलं की त्यांना ऑटिझम झालेला आहे. त्यामुळे हे खूप मोठी कन्सर्न आहे. कारण ऑब्व्हियसली मोबाईलचे रेडिएशनचा इफेक्ट असतो आणि ते रेडिएशन प्रेग्नन्सी लेडीवर जास्त असतात आणि तो इफेक्ट म्हणजे ऑटिझम. खरंय. वन ऑफ द रिझन फॉर ऑटिझम इज बिकॉज ऑफ दिस. बरोबर.
खरं तर आपल्याला निसर्गाने ज्यांना ज्यांना संपूर्ण निसर्गाने सगळं बहाल केलेलं आहे, म्हणजे नीट दिसतंय चांगलं, नीट ऐकू येतंय, नीट चालता बोलता येतंय, हे सगळं असताना आपण ते व्यवस्थित वापरून जपून वापरायला पाहिजे शेवटपर्यंत. हे खरंच दैवी देणगी आहे आपल्याकडे की ती आपण जपून ठेवली पाहिजे. पण डॉक्टर, मला एक प्रश्न असा आहे की जे जन्मतः मूकबधीर मुलं असतात, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय उपचार करता? कसं आहे, गव्हर्नमेंटचं एक युनिव्हर्सल प्रोटोकॉल आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलांची कानाची तपासणी करणं गरजेचं आहे. कारण असंही आढळून आलेलं आहे की जे आई वडिलांना ऐकणं नॉर्मल आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा मुलाला ऐकण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. अच्छा. आणि घरची लोक एक्सेप्ट करत नाही. आणि अजूनही आपलं इंडियन नेचर असं आहे की नाही, आता बोलेल आता बोलेल, थांबून राहतो. म्हणून ते गव्हर्नमेंटचा तो एक प्रोटोकॉल झालेला आहे, न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग प्रोग्राम म्हणतो, जे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये राबवलं जातं की जन्मताच हिअरिंग टेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती टेस्टिंग केली तर मग डेफिनेटली ओई, ऑटो एक्युस्टिक एमिशन टेस्ट म्हणतो आपण, किंवा बेरा टेस्टिंग म्हणतो, किंवा हाय रिस्क फॅक्टर झाला असणार ज्यावेळी मूल जन्मतं. हाय रिस्क फॅक्टर म्हणजे हायपॉक्सिया, मग त्यानंतर मुलांना जॉन्डिस झालेला असणार. मग अशा वेळेला आपण ती टेस्टिंग करायला सांगतो आईनं. आणि मग ज्यावेळी ती टेस्टिंग केली आणि डिटेक्ट झालं हिअरिंग प्रॉब्लेम आहे, तर अशा बाळांची आपण रिहॅबिलिटेशन जे आहे ना, ते टाइमवर करू शकतो. नाहीतर काय होतं की आपल्याला हे माहिती नसणार की बाळाला ऐकण्याचा त्रास आहे, घरची लोक पण सांगतील की अरे बोलेल बोलेल, आणि मग त्याच्यामुळे कसं होतं की त्याचं ऐकता येत नाही, ट्रीटमेंट झालेली नाहीये. आणि नॉर्मली 3 वर्षापर्यंत आपला मेंदूची वाढ असते. मग ती फिजिकली असू दे, मेंटली असू दे, सोशली असू दे, कॉग्नेटिव्हली असू दे, लँग्वेज डेव्हलपमेंट, स्पीच डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, हे सगळ्या जे डेव्हलपमेंट आहेत ना, ते 5 वर्षापर्यंत कम्प्लीट होतात. आणि मॅक्सिमम 3 इयर्स पर्यंत त्याची वाढ पूर्ण होत असते. त्यामुळे हे डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच आपण अगर हिअरिंग डिटेक्ट केलं आणि त्या बाळाला आपण हिअरिंग एड लावलं, त्याचबरोबर स्पीच थेरपी दिली, तर ते मूल नॉर्मल मुलांसारखंच बोलू शकतं आणि ट्रीटमेंट होऊ शकतं. तरी सुद्धा वाटलं की हिअरिंग एडने त्यांना फायदा होत नसेल, तर आपल्याला कॉक्लिया इम्प्लांट सर्जरी म्हणून आहे, ती सर्जरी सुद्धा केल्यावर मग त्याप्रमाणे पुढे ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन केलं किंवा स्पीच थेरपी केली की ते मूल नॉर्मल मुलांच्या ग्रुपमध्ये त्या वयामध्ये जाऊ शकतं. नाहीतर काय होतं की मग त्या मुलांना आपल्याला कर्णबधीर शाळेमध्ये घालावं लागतं. कारण वयाच्या अगर 3 किंवा 4-5 वर्षामध्ये आपण डिटेक्ट केलं तर ते मूल शिकण्याला त्याला अजून उशीर लागतं, कारण ब्रेनची डेव्हलपमेंट झालेली असते. बरोबर. पण मग तुम्ही कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला अटॅच आहात? सध्या मी वोखाड हॉस्पिटलमध्ये आहे, आणि त्याचबरोबर सॉनिक हिअरिंग एड सेंटर म्हणून आहे, माझं क्लिनिक आहे परेलला, चर्चगेट आणि वाशीला, तर तिथे आम्ही आहोत. अच्छा, म्हणजे तिथे असे काहीही कानाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आवश्यक ते उपचार करून उपाययोजना करता. येस येस येस. ज्येष्ठांच्या बाबतीत जी काही परिस्थिती होते की एक ठराविक वयानंतर आपल्याला ऐकण्याची क्षमता कमी होते, तर त्याच्यावर काय हे असतं? म्हणजे आता तुम्ही हिअरिंग एड देता, मी बघते इथे तुमच्याकडे बरीच तशी उपकरणं आहेत, तर त्याचा कितपत त्यांना उपयोग होतो? हिअरिंग एड मध्ये भरपूर रिसर्च आणि डेव्हलपमेंट झालेले आहे. त्यामुळे हल्लीचे हिअरिंग एड जे आहेत ते वायरलेस टेक्नॉलॉजीचे हिअरिंग एड्स आहेत, वायरलेस रिचार्जेबल ब्लूटूथ टेक्नॉलॉजी हिअरिंग एड्स आहेत. आणि ते हिअरिंग एड जे बनवलेले आहेत ते प्रॉपरली तुमच्या हिअरिंग लॉस जो आहे ना, तो आपण प्रॉपर फीड करतो कम्प्युटरमध्ये, आणि डिजिटली प्रोग्राम करून ते हिअरिंग जितकी गरज आहे तेवढंच आपण ऍम्प्लिफिकेशन दिला जातो पेशंटला. त्यामुळे जे हिअरिंग एड आताचे आहेत ते कम्प्लिटली कम्फर्ट असतं, क्लिअर अँड कम्फर्ट लिसनिंग मिळतं पेशंटला, अँड पेशंट इज हॅपी टू यूज इट. अच्छा, त्याच्यात बरेच प्रकार आहेत, म्हणजे अगदी काही वेळेला काही ना ते उपकरण लावणं थोडंसं लाजिरवाणं वाटतं, तर त्यांच्यासाठी असं मला वाटतं असे खूप छोटे वगैरे, हल्ली खूप टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळे आपण खूप छोटे तुमच्याकडे मॅडम आहेत ते आपण दाखवूया. येस, हे वेगवेगळ्या प्रकारचे हिअरिंग एड्स आपल्याकडे आहेत. हे सर्वात छोटे कानाचे आतले हिअरिंग एड्स, जे ज्यांना 50% लॉस असेल, 50 to 60% लॉस असेल, त्याला आपण हे हिअरिंग एड देऊ शकतो. ज्यांना अराउंड 60-70% लॉस असेल तर त्यांना हे हिअरिंग एड, कानाच्या आतली मशीन्स ह्या देऊ शकतो. मग त्याचवर रिसिव्हर इन कनाल हिअरिंग एड आहेत, तेही आपण देऊ शकतो पेशंट्सना. ज्यांचा लॉस थोडा जास्त असेल, सिव्हिअर असेल, त्यांना ह्या कानाच्या मागच्या हिअरिंग एड देऊ शकतो.
त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे हिअरिंग एड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण हिअरिंग एड हे पेशंट डिसाईड करण्यापेक्षा आपण नेहमी म्हणतो की हिअरिंग टेस्टिंग करून मग कोणतं हिअरिंग एड तुम्हाला तुमच्या लॉस प्रमाणे चालेल, कम्फर्टेबल वाटेल तेच हिअरिंग एड आपण घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग पुढे मग कंप्लेंट्स येत राहतात पेशंटचे की दे आर नॉट हॅपी विथ द हिअरिंग एड. हे खूप वेळा होतं कारण ते हिअरिंग लॉस जास्त असतं आणि मशीन तुम्हाला कानाच्या आतल्या पाहिजे. सो दॅट कॅनॉट हॅपन. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय म्हणजे तुमचं आता इतकी वर्ष या क्षेत्रात तुम्ही काम करताय तर तुमचे काय वेगवेगळे अनुभव आहेत आणि तुमचे कोण असे खास क्लायंट आहेत, दी सॅटिस्फाय क्लायंट आपण जे म्हणतो की त्यांना आधी खूप ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होता आणि तुमच्याकडे उपचार घेतल्यानंतर ते खूप छान आता एकदम आनंदी आहेत, तर अशी काही उदाहरणं तुमच्याकडे असतील डॉक्टर? हो, आपल्याकडे क्लायंट्स वगैरे भरपूर आहेत. शक्यतो मी माझं जे करिअर स्टार्ट केलं त्यावेळी आपण कुलाब्यामधूनच स्टार्ट केलेलं होतं माझं करिअर, लेडी रतन टाटा बिल्डिंग. त्यामुळे तिथूनच माझे भरपूर इंटरनॅशनल पेशंट असतात. वोखाडमध्ये सुद्धा भरपूर इंटरनॅशनल पेशंट तंझेनियामधून येतात, आफ्रिकन पेशंट येतात, युरोपियन पेशंट येतात. त्यांना आपण हिअरिंग एड प्रॉपर टेस्टिंग करूनच आपण हिअरिंग एड त्यांना देतो. त्याचबरोबर हिअरिंग एड मध्ये ह्याची ऑनलाईन सुद्धा आपण त्यांचं प्रोग्रामिंग करता येतं. म्हणून पेशंट तिथे गेला तरी सुद्धा त्याला कोणताही इश्यू असेल तर आपण त्यांना ट्रीट करू शकतो. म्हणजे हिअरिंग एडवर आपण त्यांना सोल्युशन देऊ शकतो. किंवा जवळचं कोणतं सर्व्हिसिंग सेंटर आहे ते सेंटर्स आमच्याकडे असतात, मग ते सेंटर सुद्धा आपण देऊ शकतो. त्यामुळे भरपूर इंटरनॅशनल पेशंटना आपण छानपैकी सर्व्हिस देतो. त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा खूपशी आलेली आहेत, जी 3 वर्षाचं माझ्याकडे मुलगा यायचा, त्याचं आपण हिअरिंग टेस्टिंग करून हिअरिंग एड आपण त्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याला स्पीच थेरपी सुद्धा दिली आणि तो मुलगा आता छानपैकी बोलतो. तो व्यवस्थित स्कूलमध्ये, आता कॉलेज मोठा झालेला आहे, तो कॉलेजमध्ये व्यवस्थित जातो. त्याच्यामुळे भरपूर छान सक्सेस स्टोरीज आपल्याकडे आहेत, ज्याच्यात मुला कमी वयामध्ये अगर आपण त्यांचं प्रॉपर टेस्टिंग केलं, डिटेक्ट झालं, प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं की त्या मुलाला त्याचं फ्युचर करिअर सुद्धा आपण व्यवस्थित त्याला देऊ शकतो करिअर. राईट, खूप छान. म्हणजे आपल्यालाही कुणाला जर असा काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी मॅडमचा नंबर देणारच आहे. त्यांचा क्लिनिक आहे परेलला, ताकिया मशीद जी आहे त्याच्या जवळच त्यांचं क्लिनिक आहे, अगदी रोड लगतच आहे, त्यामुळे तुम्हाला येणं पण ते सोपं होईल. आणि शिवाय त्या ज्यांनी सांगितल्याप्रमाणे वोकाळ हॉस्पिटलला आहेत, आणखीनही काही हॉस्पिटलला आहेत, त्यांचा फोन नंबर मी देणार आहे, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. डॉक्टर, मला आणखीन एक प्रश्न असा होता की ज्यांना ऐकू येत नाही किंवा म्हणजे बोलताही त्यावेळी येत नाही, तर हा काय एक कनेक्शन आहे ते? ओके, आता मी तुमच्याशी संवाद साधते, तुम्हाला ऐकूच आलं नाही, मग ऐकून आलं तर तुम्ही बोलणार काय? अच्छा, सो इट इज ऑल कनेक्टेड. तुम्ही ऐकू येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही बोलू शकत नाही. अच्छा, म्हणजे कान, नाक, घसा असं जे एक म्हणतात ENT स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स असतात, तर म्हणजे ते कनेक्शन असतं. ट्रू ट्रू ट्रू. म्हणजे तुम्ही ऐकू शकलात नाही तर बोलू पण शकत नाही. डेफिनेटली. खरं, बऱ्याचदा काय होतं ना गाणं म्हणताना, म्हणजे मी कधीतरी गाण्याचा प्रयत्न करत असते, गात असते, पण कधी काय होतं आपल्याला सर्दी झालेली असेल तर ना म्हणजे गाताना आपल्याला कानाचा दळाव असतो आणि नीट आपला आवाजच येत नाही, म्हणजे आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो. तर ते कशामुळे होतं? ते आपले जे इंटरनल मिडल इयर असतो, जिथे आपला पडदा असतो आणि कानाचे बोन्स असतात, तर देयर इज अ कॉमन ट्यूब कॉल्ड युस्टेन्शियन ट्यूब, जे प्रेशर इक्वलायझेशन करायचं काम करतं. ओके, आउटसाइड प्रेशर आणि तुमच्या इंटरनल प्रेशरचं थ्रू द इयर. मग त्यामध्ये सर्दी झाल्यावर काय होतं, ते युस्टेन्शियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज होऊन जातं आणि म्हणून तुम्हाला मग स्वतःचा आवाज मोठा वाटतो. बरोबर. अच्छा, आणि मग त्यामुळे आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो किंवा ते घशातनं नीट आवाज येत नाही आपला, असं होतं. थँक्यू डॉक्टर, तुम्ही आज खूपच भरपूर माहिती दिलीत आम्हाला. आणि हे जे काही आपल्याला होतं ऐकू न येणं किंवा एक सामान्य समज होता की कानाचा पडदा फाटलाय किंवा काय, हे असे एक साधारण जुजवी शब्द आपल्याला माहिती होते, पण मुळात काय कारण असतं. आणि एक प्रश्न विचारायचा राहील डॉक्टर, की एक म्हणतात की कानात ते पड घालायचे नसतात, म्हणजे कान आपल्याला बऱ्याचदा काही लोकांना सवय असते की खूप स्वच्छता करण्याची, तर त्याचं कारण काय, म्हणजे बड वापरल्यामुळे काय होऊ शकतं? कसं आहे, आम्ही सांगतो तुमचा हा छोटा फिंगर जो आहे ना, तो गेला तेवढं क्लिनिंग बस झालं. कारण कानात इयरबड्स घालायचं नाही. कानामध्ये जसे आपल्या नाकामध्ये फिल्ट्रेशनसाठी केस असतात, तसे कानामध्ये सुद्धा केस असतात, वॅक्स असतो. तो वॅक्स जो आहे ते दट नाहीये, तो एक लेअर फॉर्म झालेला असतो कानामध्ये,
ज्याच्यामुळे जो लुब्रिकेंट आहे तुमच्या कानामध्ये, अगेन इट इज अगेन हेल्पिंग यू फ्रॉम टू अवॉइड द लाऊड साऊंड. ओके, अँड टू टेक द केअर ऑफ द इयर. मग ते तुम्ही काढायचा प्रयत्न करता. मग मग तुम्ही यू आर प्रोन टू मोर इयर इन्फेक्शन. म्हणून काय काय लोक जास्त पण इयरबड्स वापरल्यानंतर मग त्यांना पुन्हा फंगल इन्फेक्शन होतं, कारण तुम्ही तो लेअर, ऑइली लेअर काढायचा प्रयत्न करता. सो इट इज ऑलवेज सजेस्टेड की इयरबड्स यूज करू नये, इयरफोन्स गाण्यांसाठी यूज करू नये. यूज करायचं असेल तर ते मोबाईलसाठी ठीक आहे, कारण डेफिनेटली सायलेन्स हवा असतो आपल्याला. पण अगेन ऑल्टरनेटली यूज करा, नॉट टू यूज 1 इयर, बोथ द इयर्स टुगेदर. बरोबर. त्याचबरोबर कसं स्पीकर मोड इज ऑलवेज बेटर देन युझिंग डायरेक्ट फोन ऑन द इयर किंवा युझिंग इयरफोन्स. त्यामुळे हे आहेत. सर्दी झाली की सर्वात पहिलं तुम्हाला वाफ घ्यायची आहे, अच्छा. कारण वाफ घेतल्यावर आहे ना ती सर्दी पुढे वाढत नाही. आपण अजून 2-3 दिवस थांबतो, ती सर्दी वाढवतो. तोपर्यंत जसं मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे एक कॉमन ट्यूब आहे, युस्टेन्शियन ट्यूब, नाक आणि कानाला जी कनेक्ट करते. तर ती सर्दी कानामध्ये ट्रॅव्हलिंग करते आणि मग इयर इन्फेक्शन होतं. त्यालाच आपण म्हणतो कानाचं पाणी येणं, पू येणं. मग ती सर्दी वाढवायची नाही आपल्याला. स्टिम्युलेशन घेऊन तिथेच आपल्याला सर्दी थांबवायची. अच्छा, ओके. खूप छान माहिती दिलीत डॉक्टर. खूप खूप आभार तुमचे. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकी खूप छान माहिती आम्हाला सांगितलीत. प्रेक्षक पण आपल्या आता त्याप्रमाणे काळजी घेतील. तर धन्यवाद. असंच आपण भेटूया.